हॅलो, नमस्कार. मी जयश्री. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयश्री झाडगे यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये. आज सकाळी न्यूज पाहिली तर जगात खूप तणावाच्या बातम्या चालू आहेत. मोठे देश शक्ती प्रदर्शन करत आहेत. हे सगळं ऐकलं की मन थोडं अस्वस्थ होतं. पण एक गोष्ट खरी आहे, जगात काहीही चालू असलं तरी आपलं रोजचं आयुष्य थांबत नाही. म्हणून आजचा माझा हा साधा डेली व्लॉग, त्यासोबतच ट्रॅव्हलिंगचा व्लॉग तुमच्यावर शेअर करते. रोजचं आयुष्य अशा छोट्या गोष्टींनी सुरू होतं की त्यात चहा, घरकाम आणि दिवसाची तयारी. यापैकी माझा सकाळी चहा झालाय, त्यानंतर नाश्त्याची आणि भानुदाच्या डब्याची तयारी केली आणि आजची देवपूजा माझ्याकडे आहे. रोज भानुदास करतात, पण आज मी करते म्हणाले. देवघर त्यातील सर्व सामान नीट व्यवस्थित आवरायचं, सो मी करते म्हणाले. रोज देवपूजा करतो, पण त्यात काही एवढी सफाई केली जात नाहीये. वरच्यावर आपण क्लीन करत असतोच, पण जे डीप क्लिनिंग म्हणतो आपण ते काही केलं जात नाहीये. त्यासाठी म्हटलं मीच करते. आजची देवपूजा तुम्ही करू नका. हे आवरतच होते तर तेवढ्याच इहू उठली. बघा आता इहू उठली, लगेच माझे का आली आणि गुड मॉर्निंग म्हटल्याशिवाय आम्ही काही दिवस चालू होत नाही. तर आम्ही एकमेकींना हाय केलं, गुड मॉर्निंग. एन्जॉय करा इहूची छोटीशी लुडबुड. मला काही तेवढी काम करून देत नाही, पण करा तुम्ही पण एन्जॉय करा, मी पण एन्जॉय करते. आज मी हा क्लिनिंग लिक्विड वापरणार आहे. यामुळे धूळ, डाग आणि तेलाचे माग सहज निघतात. आता हे लिक्विड मी स्प्रे बॉटलमध्ये मिक्स केलेलं आहे. लिक्विड पावडर असते, ती पावडर पाण्यामध्ये मिक्स करायची आणि छान असे हलवून मग त्याचा वापर करायचा. हे इथे बघा, रोज धूप अगरबत्ती लावली जाते. त्याचे डाग आहेत. फक्त पाण्याचा वापर करून हे निघत नाही. धूप जाळतो, कापूर जाळतो, त्याची काजळी या देवघरावर चिटकून बसते. हे देवघर व्हाईट असल्याने ते आणखीनच दिसून येतं, स्पष्टपणे दिसून येते. लिक्विड स्प्रे मारून 10-15 मिनिटे तसेच ठेवले होते. कपड्याने पुसून घेते तर बघा किती लवकर डाग रिमूव्ह होतात. काय कमाल आहे ना? ना जास्त घासायची गरज, झटपट क्लीन. क्लिनिंग करताना जास्त लिक्विड वापरायची गरज नसते. थोडेसे लिक्विड आणि पाणी पुरेसे असतं. शेवटी कोरड्या कपड्याने पुन्हा पुसा की झाले क्लीन. देवघर किती स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे. ही कमाल फक्त लिक्विड क्लिनिकची आहे. घर स्वच्छ ठेवणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच देवघर स्वच्छ ठेवणंही महत्त्वाचं असतं. स्वच्छ घरात नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि देवघर स्वच्छ असेल तर मनही प्रसन्न होते. जगात तणाव, युद्धाच्या चर्चा ऐकून मन थोडं अस्वस्थ होते. तुमचंही होते ना? आपल्या आयुष्यात शांतता आणि आनंद ठेवायला हेच छोटे छोटे क्षण, काही मोमेंट्स आपल्याला आनंद देतात. हाच आनंद शोधत जगत राहायचं आणि शांततेची प्रार्थना करायची. लाईफ गोज ऑन गाईज. इकडे बघ, ते काढ. इकडे बघायची. कोण खाली धर. बाय बाय इहू. बाय. बॅग रेडी केलेली आहे आणि इकडे ही सॅक आता नेणार आहे मी. तर ह्या सॅकमध्ये खूप सामान भरलेलं आहे आणि हे ड्रेस मला विअर करायचं आहे जातानी. तर आता मी रेडी होणार आहे. थोड्या वेळ थांबणार आहे कारण की ना स्वयंपाक पण करायचा आहे.
स्वयंपाक करून खाऊन पिऊन जाणार आहे. नेहमीप्रमाणे आम्ही काय हॉटेलवर थांबणार नाही आहे. कारण की आता सगळ्यांनाच माहिती आहे जिकडे-तिकडे युद्धाचं वातावरण इतकं भयंकर झालेलं आहे ना, तर त्याचा परिणाम सगळीकडेच आपल्याला दिसून येत आहे. तर त्यासाठी म्हटलं आपण इथून घरून जेवण करून जाणार नाही. हॉटेलवर जेव्हा गाडी थांबेल तिथे आपण जेवू, असं जर आपण विचार केला, असा जर मी विचार केला, तर ते फ्लॉप नको जायला. कारण की गॅस बंद झालेला आहे. खूप ठिकाणी गॅस कमी तुटवडा असल्यामुळे ना मिळत नाही आहे आणि हॉटेल्स पण चालत नाही आहे. तर म्हटलं आपलं घरूनच खाऊन पिऊन जाऊया. आपला पोपट नको व्हायला. सो मी आता मस्तपैकी थोडंसं काहीतरी बनवते आणि भानुदासला पण होईल आणि आम्ही दोघीच जाणार आहोत, इहू आणि मी. भानुदास नंतर येतील. ते तुम्हाला कळेलच आम्ही कशासाठी चाललो आहोत चाकणला. तर पुढे व्हिडिओमध्ये हळूहळू समजेल. आता आमची जर्नी सुरू होईल थोड्याच वेळात. बस पण येणार आहे. काय झालं ग? भाऊ झाला? बघू दे. हे असा भाऊ होतो. आम्हाला निघायचंय आणि हिला झालाय भाऊ. थोडक्यात भाऊ होतो. हम्म. आई हळद लावते मी. क्या हाताला बहुत सारा होता हा. हाताला मोठा बहुत सारा पाया पण होणे आता मग तू बघितलं नाही ना, बघायचं तरी. आई हम्म. मैं मोठे पाय हात धुले होते फिर मोठे बहुत सारा ना दे इकडं. आ काय नाही होणार, थोडेसे थोडेसे आणि थोडेसेच आहे. ओके. हाँ हा. फिर आई बैठा हुआ फिर आई ड्राइवर बैठे हुआ सुनली फिर नीचे पड़ जाता हो. तर आता आम्हाला निघायचं आहे. गाडी येण्याचं का टाइमवर गाडी आहे. थोडी उशिराचीच लेट गाडी आम्ही बुक केलेली आहे. फिर आसन दी हो. मला वाटतं मी आता गाडीमध्ये केस बांधून ठेवणार आहे. गरम व्हायला लागले. चला. आई मोठा पाय आता दे बाबा थांब थांब. गाडी तर निघते. कुठे बाबा? नहीं दिख नाही दिसत. आई बाबाची डाय तर तूट आहे बाबाची डाय अगं एक मिनिट. हाय कर. खाली बस ना बाळा तू. बाय. बाय चल आता बस खाली. आज छोटा छाती है हा झोपण्यासाठी आहे. फिर तुझा हात थोडा येतो आई बाबा गाडी कुठे थांबली? ये जेवण करायला. कुठे गाडी आपली? आता गाडी थांबली आहे जेवणासाठी. ड्रायव्हर ते गेले जेवायला. आम्ही बाहेरच थांबलो. आम्ही जेवण करून निघालोच होतो त्यामुळे आता आम्ही बाहेर थांबले थोड्या वेळ है ना. आणि इहू पण झोपले नाही. अजून झोपले नाही आम्ही. नाही बाळा, आईस्क्रीम नाही खायची. तर ही आहे गाडी इंटरसिटी. गाडीचा नंबर आहे 9090. येस. पाणी संपव सगळं. वाढवलं काय पैसे विमान प्रवास रेल्वे प्रवास जस्ट आता माझा चहा घेऊन झालेला आहे. चहा घेतल्यामुळे थोडी तरतरी तरी आलेली आहे. कारण की गाडीमध्ये झोप काही झालेली नाहीये. जशी झोप लागत होती तशीच मी जागी होत होते. कारण की एक भीती होती मनामध्ये. ती भीती काय आहे तुम्हाला आता सांगेल मी 2 मिनिटानंतर. कारण की ना ती एक्सप्लेन करायची आहे. आणि खरंच म्हणेन सेफ ट्रॅव्हल काय असते ते मला आज कळलं.
ट्रॅव्हलिंगच्या नावाखाली असं काही घडू नये असं मला वाटतं आणि लेडीज स्पेशल असेल ना, तर खूप काळजी घेणं आपल्याला गरज आहे. तर इहूचं आवरायचं आहे आणि आता मी जेवण पण करणार आहे थोड्या वेळानंतर आणि जेवल्यानंतर मी तुम्हाला सांगेन नक्की काय घडलंय ते. स्टे ट्यून. तर विषय असा होता, जो की मी सांगणार होते जेवणाच्या आधी, पण जेवणानंतर मी आता सांगते तुम्हाला. गाडीत आम्ही बसलो. गाडीत इहू झोपली. त्यानंतर मी पण झोपायला लागलेच होते आणि टाईम झाला होता समथिंग 12:15-1 च्या दरम्यान. तर ही घटना घडली. आता ती घटना कोणती? तर मी घड्याळ पाहिलं तर त्यावेळेस 12:33 झालेले होते करेक्ट. आणि त्याच वेळेस मला झोपेतून उठले, म्हणजे माझी जी झोप आहे ती उघडली. डोळे उघडून फक्त मी बघणार तर तेवढ्यात एक व्यक्ती आमच्या सीटावर येऊन आतमध्ये येणार होता. मग त्याचा पाय ठेवणार तो आणि मी उठताच मी त्याला "ओय, काय काय आहे ते? कोण आहे?" असं मी त्याला ओरडले. ते ओरडल्यामुळे तो लगेच बाहेर निघून गेला आणि बाकीची सीट आहेत पुढे तिथे जाऊन तो पडदे उचकायला लागला. आता मी झोपेत असल्यामुळे मी कोणाला बोलवलं नाही, की आवाज केला नाही. मला तेवढा शरीरामध्ये त्राण पण नव्हता, की अ, आरडाओरडा करायची. ही माझी चूक झाली खरं. मी ड्रायव्हरला जाऊन सांगायला हवं होतं. तरी ती इहू आहे. मागे सरक थोडीशी. खाली बस इहू. तर हां. कोणत्या? तर या गडबडीमध्ये ना मी ड्रायव्हरला सांगायचं खरं विसरले. लगेच जाऊन मला सांगायचं होतं माणसांना, इतर लोकांना सांगायला हवं होतं, पण ते मी विसरले. मी पाहिलं की त्याचा टाईम तो परत येतोय की काय आणि कशासाठी आला? तर मला आय थिंक तो वाटला की चोरीसाठी आला होता की झोपण्यासाठी म्हणजे सीट रिकामा असेल म्हणून तो आतमध्ये आला असेल बघायला सीट आहे की नाही किंवा चोरी करण्यासाठी आला आहे की नाही. आणि मी हे एवढं डिटेलमध्ये का सांगते, की ट्रॅव्हलिंग करताना लेडीजनी खरंच खूप काळजी घ्यायला हवी. सेफ ट्रॅव्हलिंग झालं पाहिजे आणि जे स्लीपर बसेस वगैरे असतात किंवा इतर ट्रेन, एरोप्लेनचा विषयच नाही. एरोप्लेनमध्ये सेफ असतंच. पण ह्या ठिकाणी ना 2 ठिकाणी खरंच काळजी घेणं खूप गरज आहे. स्पेशली स्वतः लेडीजनी आणि मी रात्रभर झोपले नाही. डुलका लागला ना, मी लगेच डोळे उघडायचे, की तो हा परत येतोय काय? पडदा वगैरे उघडतो काय? काही काय करेल काय? इतर म्हणजे आवाज जरी आला तरी मी जागी असायची. आणि ही खूप छान झोपली होती. तिची झोप झाली पण माझी नाही झालेली. आणि मला अगदी सकाळी उठल्यानंतर चहाला गाडी थांबते नाश्त्यासाठी. तिथे मी ड्रायव्हरशी बोलले, की असं-असं झालंय आणि ड्रायव्हर पण चांगला होता, की तुम्ही मला लगेच सांगायला हवं होतं. मी त्याला सांगितले, की मी झोपेत होते त्यामुळे मी जास्त काही बोलले नाही. पण त्यांनी मला नंबर दिला, की कंप्लेंट करा तुम्ही इथे केअर कस्टमर आहे त्याच्याकडे. तर त्याच्यावर भानुदासने कंप्लेंट केली आहे. सीसीटीव्ही वगैरे आहे. तो चेक करतील आणि रात्री कोण पाहतंय? चेहरा कसा ओळखणार ना माणसाचा. पण ठीक आहे म्हटलं तुमच्या स्टाफपैकी असेल किंवा इतर कोणी पॅसेंजर असेल त्यापैकी कोणी कारण की आधीमध्ये ते बसवतात जास्त पैसे घ्यायचे असतात कमवायचे असेल तर सीटं घेत असतात. मग त्यापैकी असू शकतं. तर मी खूप भीती वाटली मला आणि पण मी खूप स्ट्राँग झाले. इहू पण माझ्यासोबत होती. मी एकटी असते तर माझं वेगळं असतं. मी बोलले असते, काहीतरी केलं असतं. पण इहू होती त्यामुळे मला आणखीनच भीती होती आणि मग त्यांच्याशी बोलल्यानंतर मी खरंच रिलॅक्स वाटलं. कंप्लेंट वगैरे टाकली. आता बघूया काय होतंय ते. पण माझं खरंच चुकलं. जर तुमच्या बाबतीत पण असं जर झालं, तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल अशा वेळेस ना खरंच तुम्ही लगेच त्या माणसाशी, त्या ड्रायव्हरशी जे अवेलेबल असेल त्या लोकांशी खरंच कॉन्टॅक्ट करा आणि लगेच हेल्प मागा. असं माझ्यासारखी चूक करू नका. थँक गॉड रात्रभर काही त्रास झाला नाही त्यानंतर. आता युग खेळते त्यामुळे तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल. चला आता बाकीची कामं आहेत ती करून घ्यायची आहेत. ती करते आणि मग परत बोलते. खा तू खाऊन सांग. शंकरपाळ्या कुठं आहे? इकडे करा बरं. तू कशाला करते? अरे अरे रे. असं का?